नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की ज्या म्हाडाच्या पुणे मंडळाच्या स्कीम्स आहेत त्याबद्दल आपण माहिती बघत असतो. आज आपण जी स्कीम बघणार आहोत ती आहे लाईफ रिपब्लिक, जो जांभे या ठिकाणीचा प्रोजेक्ट आहे. हा जर आपण बघितलं तर सेकंड टाईम ही जी स्कीम आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही सेकंड टाईम ही लॉटरीमध्ये आलेली आहेत. काही जे पेंडिंग असतील जे सदनिका, तर त्या नव्याने परत ह्या 2026च्या लॉटरीमध्ये आलेले आहेत. तर स्कीम कोड आहेत 881A आणि 881B असे दोन स्कीम कोड आहेत. लाईफ रिपब्लिक सेक्टर R35/35 अव्हेन्यू हार्मनी रेसिडेन्सी जांभे 1 BHK आणि जो बी वाला जो स्कीम कोड आहे तो आहे जांभे चा 2 BHK साठी. ह्याची प्राईस जर आपण बघितली तर 11,54,000 ते 12,54,000च्या आसपास याची 1 BHKची प्राईस आहे आणि 2 BHKची जर आपण प्राईस बघितली तर 18,57,000 ते 19,90,000च्या आसपास याची प्राईस आहे. याचा कार्पेट एरिया जर आपण बघितला तर 300 चा स्क्वेअर फूट कार्पेट एरिया 1 BHK साठी आहे आणि 503 किंवा 500च्या आसपास याचा जो स्क्वेअर फूट आहे तो 2 BHK साठी आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर 111 ज्या आहे 1 BHK साठीच्या सदनिका आहेत आणि 107 सदनिका ह्या 2 BHK साठी दिलेल्या आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर. आणि हा 15% सर्व सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ह्या स्कीम आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी ज्या रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी सदनिका उपलब्ध आहेत. फक्त VJ/DT विमुक्त जातीसाठी या ठिकाणी सदनिका नाही आहेत. बाकी इतर सगळ्या ज्या काही रिझर्वेशन कॅटेगरी असतील, रिझर्वेशन कॅटेगरी प्लस जे स्पेशल आरक्षण गट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी घरं उपलब्ध केलेली आहे. महारेराच्या सुद्धा डिटेल्स अवेलेबल आहेत, त्यावर सुद्धा आपण बाकी इन डिटेल माहिती बघणार आहोत. चला जर बघूया याचं लोकेशन किंवा म्हाडाने जे डिटेल्स दिलेले आहेत. लाईफ रिपब्लिकच्या अशा 2 स्कीम आहेत. ॲक्च्युली हा प्रोजेक्ट जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. मोठी टाउनशिप आहे ती खोलते पाटील यांनी ही टाउनशिप डेव्हलप करत आहे आणि त्यामध्ये हे म्हाडासाठीचे फ्लॅट आहेत. आता जर आपण बघितल्याचं प्राईस वगैरे आपण बघितलं ह्यामध्ये लोकेशन दिलेलं आहे. ते लोकेशन आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी लोकेशन आहे, ते तुम्ही या ठिकाणी जाऊन चेक करू शकता. ओपन केलं तर अशा पद्धतीने ह्याचं जर आपल्याला लोकेशन बघायचं असेल तर लाईफ रिपब्लिक असं मोठंसं टाउनशिप आहे या ठिकाणी. मारुंजी रोड जर आपण बघितलं तर कोल्टे पाटीलचं हे पूर्ण प्रोजेक्ट डेव्हलप होतोय लाईफ रिपब्लिक म्हणून. बरेचसे सेक्टर आहेत, काही ठिकाणी जे आहेत रो हाऊसेस टाईप स्ट्रक्चर आहे किंवा बरेचसे टाउनशिप, बऱ्याच बिल्डिंग आहेत. आता जी म्हाडासाठी बिल्डिंग डेव्हलप होत आहे तर ती बिल्डिंग आहे लाईफ रिपब्लिक सेक्टर R35. ही जी बिल्डिंग आहे ह्या ठिकाणी म्हाडाचे फ्लॅट अवेलेबल आहेत. जे आता स्कीममध्ये आलेले आहेत ते फ्लॅट या ठिकाणी अवेलेबल आहेत. सध्या याचं जे रिसेंट फोटो जे आहेत म्हाडावर जानेवारी 2026 त्यानुसार तरी अशा पद्धतीचं त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. याची कनेक्टिव्हिटी जर आपण बघितली, ह्या प्रोजेक्टसाठी जी मोठी टाउनशिप आहे त्याचाही आपण मॅप बघणार आहोत. मोठेसे रोड डेव्हलप होत आहेत. इंटरनल जे रोड आहेत लाईफ रिपब्लिक टाउनशिपसाठी आणि मारुंजी रोडपासून याची एंट्रन्स आहे, या ठिकाणी याची एंट्रन्स आहे. बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला जो हिंजवडी IT पार्कचा एरिया आहे, फेज 1 असेल किंवा बाकीच्या फेज आहे, त्याची कनेक्टिव्हिटी आहे ह्या लाईफ रिपब्लिकसाठी. आणि पुनावळे असेल, काटेवस्ती असेल किंवा जांभेचा काही एरिया असेल तर अशा पद्धतीचं याचं लोकेशन आहे. आपण जर जे लाईफ रिपब्लिक कोलते पाटील जो टाउनशिप डेव्हलप करत आहोत त्याचं जर आपण मॅप जर बघितलं तर अशा पद्धतीने ह्याला 3 गेट आहे या टाउनशिपसाठी. नॉर्थ गेट, ईस्ट गेट आणि मारुंजी रोडचं जे आहे ते मेन गेट आहे. हे पूर्ण जो मल्टिपल कलरमध्ये जो दिसतोय तो पूर्ण प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आहे, IMS या ठिकाणी आहे, नरेचा एरिया आहे, इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स आहे, प्रपोज्ड वर्ल्ड ट्रेड सेंटर या बाजूला दिसते, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल किंवा टेक महिंद्रा वगैरे ह्या ज्या हिंजवडी फेज 2 फेज 3 असेल किंवा फेज 1 आहे त्याची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी दाखवलेली आहे, जो लाईफ रिपब्लिकचा प्रोजेक्ट आहे तो. तर अशा पद्धतीने याचं लोकेशन आहे. मुंबई बेंगलोर हायवेसुद्धा या बाजूला आपल्याला दिसतोय. आणि ह्याच्यात जर महारेराच्या आपल्याला डिटेल्स बघायच्या झाल्या तर हा प्रोजेक्ट रेराला रजिस्टर आहे, जो की 2025ला त्याचं जे कम्प्लिशन आहे, प्रपोज कम्प्लिशन डेट या ठिकाणी दिलेलं आहे 31/12/2027. याच्यात जर आपण नेम ऑफ कंपनी जर बघितले तर कोलते पाटील डेव्हलपर्स आहे. त्यानंतर ह्याच्या बाकी डिटेल्समध्ये आपण बघितलं तर लिटिगेशनच्या डिटेल्समध्ये 2 लिटिगेशन सिव्हिल कोर्ट पुणेमध्ये 2 लिटिगेशन दिसत आहे, जे की ओल्डर आहे.
2022-2023 याचे केस नंबर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. डिटेल्समध्ये काही माहिती या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. पण 2 जे लिटिगेशन आहेत ते आहेत जे ओल्डर डेटचे आहेत 2023चे. ह्याच्या बाकी जर आपण बघितलं तर बिल्डिंग ए विंग A1 आणि बिल्डिंग एची विंग A2 आहे, बिल्डिंग बी विंग B2, बिल्डिंग डी आणि बिल्डिंग ई अशा 1, 2, 3, 4, 5 बिल्डिंग त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये जे काही फ्लॅट्स आहेत ते माडासाठी आहेत. जवळपास 9 फ्लोअरच्या ह्या बिल्डिंग आहेत, 9 फ्लोअरच्या बिल्डिंग आहेत. त्यातले जर आपण बघितलं इंडिव्हिज्युअल बिल्डिंग वाईजसुद्धा पार्किंग डिटेल्स दिलेल्या आहेत, ज्या की कार पार्किंग किंवा स्कूटर असं काही सेपरेशन केलेलं आहे. या ठिकाणी तरी नाही. आपण जो लेआउट आहे त्यामध्ये बघूया काय डिटेल्स दिलेले आहे. टोटल पार्किंग या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. लेआउट आपण बघूया की जो लेआउट दिलेला आहे तो लेआउट कशा पद्धतीचा आहे. तर हा लेआउट आहे. तुम्ही गुगलवर सुद्धा याचं जर बिल्डिंग स्ट्रक्चर बघितलं असेल तर ते ह्या लेआउटला मॅच करतं आहे. जो बिल्डिंग आपण बघितली तर अशा पद्धतीने जो लाईफ रिपब्लिकचा जो प्रोजेक्ट आहे माडासाठीचा तो अशा पद्धतीने डेव्हलप होतो आहे. लेआउटमध्ये जर आपण बघितलं तर ह्या बिल्डिंग्स आहेत. बिल्डिंगची ए विंग, इथं बी विंग, अशा ह्या बी विंग आहे, ई विंग ह्या बाजूला आहे, डी विंग ह्या बाजूला आहे आणि बी विंग ह्या बाजूला आहे. तर ह्यामध्ये माडासाठीचे फ्लॅट आहेत. ह्याच्या जर आपण बाजूला बघितलं तर ओपन स्पेस आहे, हाय टेन्शन लाईन एक ह्या बाजूनं गेलेली आहे, ओपन स्पेस आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर 9 फ्लोअरच्या सगळ्या जवळपास बिल्डिंग ज्या आहेत, पार्किंग प्लस 9 फ्लोअर अशा बिल्डिंग आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं आहे की पार्किंग स्पेस जो पार्किंग स्टेटमेंट आहे ती कशा पद्धतीने दिलेलं आहे. तर या ठिकाणी जे आहेत पार्किंगचं स्टेटमेंट दिलेलं आहे, जे की जो UDCPRच्या रूलनुसार काही ज्या सदनिका आहे 50 स्क्वेअर मीटरच्या आतल्या ज्या सदनिका आहेत त्या 4 सदनिका मिळून 5 स्कूटर आणि 5 सायकल पार्किंग त्या रूलनुसार या ठिकाणी पार्किंग दिलेल्या आहेत. पण जर बघितलं तर कार पार्किंगसाठी स्पेशली काहीच व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली नाही. पार्किंग स्टेटमेंटमध्ये ज्या काय आहे 1386 स्कूटर पार्किंग आणि 1386 सायकल पार्किंग अशा दिलेल्या आहेत. तर बाकी अजून एक पार्किंग संदर्भात जे स्टेटमेंट आहे तर त्यामध्ये काय दिलेलं आहे की स्कूटर पार्किंग कवर्ड, म्हणजे ज्या 1386 स्कूटर पार्किंग आहे त्यातल्या कवर्ड असणाऱ्या 800 पार्किंग स्पेसेस आहेत आणि 586 या ओपन पार्किंग स्पेसेस आहेत. ओके, तर ह्या डिटेल्स आहे. यानंतर आपण बघूया की फ्लोअर प्लॅन कशा पद्धतीचा आहे. 1 BHK आणि 2 BHK आहे. पहिलं तर 1 BHKचा प्लॅन कशा पद्धतीने आहे. हा जो कॉर्नरचा फ्लॅट आहे हा जर आपण बघितलं तर या ठिकाणी एंट्रन्स दिलेला आहे, लिव्हिंग रूम, किचन, ह्या बाजूला बेडरूम आहे. या ठिकाणी एक बाल्कनीचा एरिया क्लिअरली मेन्शन केलेला आहे, बाल्कनी दिलेली आहे एक आणि एक कॉमनचं टॉयलेट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने याचा 1 BHKचा प्लॅन आहे. 2 BHKचा जर आपल्याला प्लॅन बघायचं झालं तर अशा पद्धतीने हा जो मिडलचा असा जो एरिया आहे ह्या बाजूला आपण जर बघितलं तर एंट्रन्स डोअर आहे, लिव्हिंग रूम, त्याला बाल्कनी दिलेली आहे, किचन, एक कॉमन टॉयलेट, बाजूला एक बेडरूम आणि एक मास्टर बेडरूम आणि त्याला एक अटॅच टॉयलेट अशा पद्धतीचा प्लॅन दिलेला आहे. तर हे झालं फ्लोअर प्लॅन. आता मार्केट रेट जर बघितले तर ह्याचे मार्केट रेट जांभेच्या एरियामध्ये जवळपास 7,000च्या वरती स्क्वेअर फूटचे रेट आहेत. कोलते पाटीलचे प्रोजेक्ट आहेत त्यांचा रेट थोडाफार हायर साईड आहे. बट बाकी जर आपण बघितलं तर जे मार्केट आहे जांभेचं हिंजवाडी किंवा बाकी कनेक्टिव्हिटीमुळे थोडंफार मार्केट त्याचं चांगलं आहे की IT पार्क आहे त्यामुळे नियरबाय आणि मोठी टाउनशिप आहे. बाकीच्या ज्या ग्राउंड रियालिटी काय आहे तिथल्या रोडचं स्ट्रक्चर तर आपल्याला मॅपवर व्यवस्थित दिसते, पण पाण्याचं असेल किंवा इतरही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला ऑनलाईन तरी माहिती नाही. जे कोणी त्या एरियामध्ये राहत असतील किंवा ज्यांना ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती असेल तर नक्की ते कमेंटमध्ये मेन्शन करा, जेणेकरून बाकीचे कोणी ॲप्लिकेशन करणार असतील त्यांच्यासाठी नक्की बेनिफिट होईल. आणि प्रॉपर्टी रेट जर बघितलं तर 7,000च्या आसपास याचा प्रॉपर्टी रेट आहे. कोलते पाटीलने हा प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आणि जर कुठल्याही स्कीमसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर फक्त आणि फक्त ज्या व्हिडिओ यूट्यूबमार्फत तुम्हाला येत असतात त्याच्यावर फक्त तुम्ही ॲप्लिकेशन करू नका, तुमचंही थोडंसं ॲनालिसिस करा, ग्राउंड रियालिटीसुद्धा चेक करा. तिथं कोणी तुमच्या सर्कलमधलं असेल, फ्रेंड सर्कल असेल किंवा कोणीही असेल त्या ज्या कोणत्या स्कीमसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर तिथली ग्राउंड रियालिटीसुद्धा चेक करायला लावा. कारण जे तुम्ही स्कीमसाठी ॲप्लिकेशन करणार आहात तर तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल किंवा स्वतःसाठी तुम्ही जर आयुष्यासाठी तुमची जी जमापुंजी आहे ती त्या ठिकाणी लावणार आहात तर नक्की विचार करा. ह्या व्हिडिओ जस्ट रेफरन्ससाठी आहेत आणि आपण जेवढं शक्य आहे तेवढं
ऑनलाईन गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच मग लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की तुम्ही लाईक शेअर करा आणि रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.